सांडोनी हेम सिंहासन सांडोनी राज्य सन्मान सांडोनी राज्याभिमान वंदिले चरण लक्ष्मणाचे असो ग्रंथ विद्यात्मा शरण श्री गुरुच्या चरणी नतमस्तक होऊन भगवान प्रभुरामचंद्राच्या चरणी नतमस्तक होऊन बंधू पवन मारुती यांच्या चरणी नतमस्तक गौरी सर्व श्रोते समाज जन सर्वांचे चरण नतमस्तक होऊन आजच्या सुंदर ठिकाणी आपल्या समोर सांगत आहे. आपण पाहिलं की प्रभू रामचंद्राची आज्ञा घेऊन त्या ठिकाणी लक्ष्मण असणारे कृष्णेला गेलेले आहेत का तर काही वचन त्या ठिकाणी असणाऱ्या सुग्रीवानं प्रभू रामचंद्राला दिले होते आणि त्या वचनाची त्याने पूर्तता न केल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या रामाच्या आज्ञेवरून लक्ष्मण त्या ठिकाणी गेलेले आहेत. कारण का आपल्याला काही वचन दिलं होतं, काही उपकार आपले त्या सुग्रीवावरती आहेत, पण त्या उपकाराची त्याला आता कसलीही जाणीव राहिलेली नाही. म्हणून आता त्याचा वध करण्यासाठी प्रभू रामचंद्र आमच्या प्रभू रामरायाची आज्ञा आहे, ज्या बाणानं वालीचा वध केला होता तो बाण आता आमच्या लक्ष्मणाच्या हातात आहे. आणि सगळ्या गोष्टी आता आमच्या सुग्रीवाला ज्यावेळेस सांगितल्या कार्याने की तुम्ही आता लय अहंकार करत बसू नका, तुम्हाला आता लय कामासक्त होऊन घेऊ नका, तुमचे जे शरीरकार आहे ते बाहेर काढा आणि लक्ष्मणाला शरण जा. कारण प्रभू रामचंद्राचा बंधू आहे तो, आपल्याला माहित आहे त्यांची कीर्ती काय आहे. आणि ज्या वेळेस तारा आता आमच्या लक्ष्मणाला ज्यावेळेस शरण दिली म्हणा श्री संतांची माता चरण आली आणि शरण गेल्यानंतर आता तारेने सांगितलं, ऐका सुग्रीवा, तुमच्या रघुवंशीची गीता आहे की तुम्ही शरण आलेल्याला मरण देत नाही आणि ती जर तुम्ही जर त्या असणाऱ्या सुग्रीवाचा वध केला तर आधी तुम्ही वालीचा वध केला म्हणून तुमच्या डोक्यावरती आधीच अपकीर्ती आहे आणि दुसरी अपकीर्ती तुमच्यावर अजून एक होईल. पुन्हा काय केल्यानंतर सुग्रीवाचा वध केल्यानंतर. आणि आमचं जर कुंकू तुम्हाला वाचवायचं असेल म्हणून आम्ही म्हणतो म्हणून त्याला तुम्ही सोडून द्या. आम्ही तुम्हाला अगदी काकुलतुला येऊन अगदी दीनपणानं त्या ठिकाणी आम्ही सांगत आहोत की आता तुम्ही सुग्रीवाला माफ करा आणि तुमच्या वतीने घ्या. पण विशेष एक गोष्ट आमच्या लक्ष्मणानं सांगितली, ऐकण्यात का आलो मारण्यासाठी काही गोष्टी शास्त्राने सांगितल्या. अगदी थोडंसं घेतात मागं जाऊन आपल्याला काही गोष्टी सांगतो ना प्रायाने अगदी विशेष काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. जेवणात आल्यानंतर काय केल्यानंतर आपल्याला काय दोष होतो, कधी आपल्याला नंतर जावं लागतं, अगदी एक 4 वेळा लागतात. अपस्वार्थी असत्य मदती. जर आपल्या स्वार्थासाठी जर कोणी खोटं बोलत असेल तर त्याच्या 5 पिढ्या मारतात जातात. किती? 5. आणि जो गोमातेसाठी गायीसाठी जर खोटा व्यवहार करत असेल, ऐका लक्षपूर्वक, मी सांगत नाही, त्याच्यात मोबाईल असेल तर वय बघा, गायीसाठी जर कोणी व्यवहारात खोटं बोलत असेल तर त्याच्या 10 पिढ्या मारतात जातात. दुसरं सांगितलं पुढं, घोड्यासाठी जर कोणी खोटं बोलत असेल घोड्याच्या व्यवहारात तर त्याच्या 100 पूर्वज नरकात जातात. किती? ऐका, हा आपल्याला सूत्रता सांगितली नाथ महाराजांनी. आणि जे दिलेल्या वचनासाठी म्हणजे पुरुषार्थ जो स्वतः मी असा आहे मी कसा आहे असं जर कोणी जर सांगत असेल आणि जे आचरण करत नसतील म्हणजे आपण फक्त लोकांना सांगायचं असं करा तसं करा आणि जर आपण तो नियम नाही केला तर त्याच्या 1000 पिढ्या नरकात जातात. आणि आता हे सांगितलं हिचं काय की जर माणसानं देवाला दिलेलं वचन स्वामी काय गुरु भक्ती आणि पितृवचन सेवा होती हीच विष्णूची महापूजा. देवाला दिलेलं जर वचन नाही पाळलं तर त्याला ठेवायचा नाही, त्याचा वध करायचा असं प्रभू रामचंद्राने मला आज्ञा दिली. म्हणून मी का आणि त्यानं अपकार केला. अहो महाराजांचा दुसऱ्या आपण ज्याने आपल्यावरती उपकार केला त्याच्यात तर आपण उपकार करायला राहिलं दिसलं. तुका म्हणे फार थोडा तरी करू उपकार. ज्यानं आपल्याला उपकार केला ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, ज्याच्यामुळे आपण किष्किंधेचं त्या ठिकाणी असणारं राज्य काय बघतोय त्याला आपण विसरलो. एवढा आपण कृतज्ञ झालो. आणि सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आमच्या लक्ष्मणाने सांगितल्या आता त्या ठिकाणी असणारा आता
शरण गेलेला आहे. आणि आमच्या लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा आता जो माझा जो जीव आहे तो वाचवायचा तुमच्या हातात आहे. आणि त्यानं विनंती केली सुग्रीवाला, आणि सुग्रीवाला विनंती करत असताना स्वतःचं राजपद त्या ठिकाणी बाहेर आता त्या ठिकाणी सांगलेला आहे. जो स्वतःचा मान सन्मान आदर त्या ठिकाणी बाजूला करून आता तो सुग्रीव आमचा प्रभू रामचंद्राला शरण गेलेला आहे. सीता शुद्धी कार्य करण श्रीरामाज्ञेष्टवधान कोपोनिया लक्ष्मण कायापण. सांगितलं होतं त्या ठिकाणी सीतामातेची मी शोध कार्य करीन, सगळ्या गोष्टी करतो, वानरसेना घेऊन येतो. पण दिलेल्या वचनाला विसरून गेला, आणि विसरून गेल्यामुळे प्रभू रामचंद्राने महाराज आज्ञा केली, जा अरे त्याला जरा दान करून दे. काय वचन दिलं होतं, काय सांगितलं होतं, जात असताना तर मोठ्या मोठ्या पड्या मारल्या होत्या. ह्याच टायमाला येतो, त्याच वेळी येतो, एवढी वानरसेना घेऊन येतो, एवढं वेळ आणतो, एवढं धीर आणतो, लय मोठं मोठं वानर आणतो. कुठे गेलं तुझं वानर? कुठे गेलं तुझं दिलेलं वचन? कुठे गेली वेळ? आणि प्रभू रामचंद्राने आता आज्ञा दिल्यामुळं आमचे लक्ष्मण आता असे क्रोधान्वित झाले. लक्ष्मण आहेत ते, अरे शेषाचा अवतार आहे. प्रभू रामचंद्राचा राग एक पट मारा, पण लक्ष्मणाचा राग दुप्पट सांगितला शास्त्रात. एक वेळ देवाला आलेला राग परवडतो, पण लक्ष्मणाला आलेला राग आपल्याला परवडत नाही, कारण त्या रागाचं खूप मोठी पावर आहे, मला खूप मोठा अधिकार आहे. आणि त्या रागाच्या बाळा आमच्या लक्ष्मण भया काय बोलत आहे आपल्याला ग्रंथ करतो आपल्याला सांगत आहे. कामचार्या श्री लंपटा सुकार्यवादिया महाशटा श्रीराम कार्य परिभ्रष्टा आते पापिष्टा. आणि जो प्रभू रामचंद्राचं काम करण्यासाठी जो काम चुकार आहे, आणि जो स्त्री लंपट आहे, ज्याला विषयाची आवड आहे, विषयाचा परिपाडू आणि गोड परमार्थ लागे करू. काही लोकांना महाराज घरी घरी बसलं आणि देवाचं जरी नामस्मरण कानावर आलं, काही लोकांना ते पटत नाही. कारण का अजून पाप केलं काय? ज्या अर्थी आपल्याला देवाचं आपल्या कानावरती नाव येऊन सुद्धा जर त्याचा आपल्याला त्या नामाचा, देवाच्या नामाचा जर आनंद होत नसेल, चित्ताला समाधान होत नसेल, समजायचं अजून आपल्यामध्ये षडविकार आहे, पाप आहे आपल्यात. आणि ते पाप सुग्रीवाच्या मनामध्ये आहे. तो भ्रष्ट आहे, पापी आहे, असं त्या ठिकाणी लक्ष्मण भया आपल्या कार्याला सांगत आहे. सुरापाने ब्रह्मघाती असे असे प्रायचित्ती शास्त्राते चोरा षटक भग्नवती त्यासी निष्कृती. शास्त्राला काही लोकांचा आणखी महाराज त्या ठिकाणी धिक्कार केलेला आहे. जो सुरापान करतो, ज्याला महाराज सारखं टाकायला आवडते, ज्याला दारू सगळं सर्वस्व जो मानतो, आणि त्याचा धिक्कार केला. जिवंत असून सुद्धा मेल्यासारखा आहे, याचा काही एक उपयोग नाही, ना समाजाला उपयोग, ना घराला उपयोग, दाराला उपयोग. आणि जो ब्रह्मघाती आहे त्याचा सुद्धा शास्त्राने धिक्कारच केला. असा धिक्कार करण्याचा सुग्रीवानं एवढं मोठं पाप केलं, भ्रष्ट झाला, देवाला दिलेलं वचन विसरलं, म्हणून शास्त्रात सुद्धा त्याला आता किंमत नाही, असं लक्ष्मण भया त्या ठिकाणी सांगत आहे. मित्रोपकारा जो कृतज्ञ त्याचे निकृती दैदान तुवा चालविला रघुनंदन पापी संपूर्ण तो एक. मित्रपरोपकार ते कृतज्ञ. पहा, उपकाराचा सगळ्यात महत्वाचा मोठा अर्थ. उपकार म्हणजे काय म्हणा, एखाद्या विषयी आपण कृतज्ञतेचा भाव व्यक्त करणं. आणि त्या कृतज्ञतेला दोन वर्ग आहेत. एक वर्ग म्हणजे कृतज्ञ आणि कृतज्ञ. फक्त फरक कुठं आहे? शेवटच्या एका अक्षरात फरक आहे. कृतज्ञ कुणाला म्हणायचं? केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून दुसऱ्यावरती ते उपकाराचे परोपकार करतो, त्याची जाण मनामध्ये असते, त्याला कृतज्ञ म्हणायचं. आणि जो महाराज केलेले उपकार विसरून ज्यानं खायला घातलं असून त्याला लाथा मारायच्या, त्याला म्हणायचं कृतज्ञ. आणि जो कृतज्ञ आहे, मित्राचं कार्य असून सुद्धा ज्या मित्रानं आपल्याला सहकार्य केलं, आपल्यासाठी नाही केलं, आणि त्याला आपण विसरलो, त्याचं कार्य आपण विसरलो, शास्त्रात त्याचा सुद्धा धिक्कार त्या ठिकाणी केलेला आहे. लक्ष्मण भया आपल्याला सांगत आहे. कठीण बोलता लक्ष्मण तारा सुग्रीवा ते उद्विग्न ऐशे संकट अवलोकन वायुनंदन लक्ष्मण भयाला सगळ्यांनी प्रार्थना केली, विनवणी केली. रुमा असेल, तारा असेल,
असताना वाटायला लागलं किती जरी आपण समजूत काढली, आपण किती जरी प्रार्थना केली तरी आता आपलं लक्ष्मण भया ऐकणार नाही. सुग्रीवाचा मन नक्कीच ते वध करतील अशी त्यावेळेस स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. आता लक्ष्मण कोणाचा ऐकायला तयार नाही. पण जे संकटमोचक आहेत महाराज, नेहमी भक्ताच्या संकटात धावून जाणारे दैवत म्हणजे आमचे पवन सुद्धा आमचे मारुती आहेत. ज्या ज्या ठिकाणी संकट, ज्या ज्या ठिकाणी अडचण आली महाराज त्या त्या ठिकाणी मारुतीला हजर झाले. आणि आता मारुतीरायांची ज्या ठिकाणी गरज आहे, आता खरं त्या ठिकाणी मारुतीरायांची गरज आहे आणि वायुनंदन त्या ठिकाणी प्रगट झाले अशा कारणात महाराज त्या ठिकाणी सांगत आहे. सीता शुद्धीचा कार्यात सांडोनिक थकिला श्री रघुनाथ या लागी रामे करविला घात मापापी तू कृतज्ञ. त्या ठिकाणी आता प्रभू आमचे लक्ष्मण माहिती बोलतात, अरे सीतेचं कार्य करायचं होतं, अगदी चांगलं असं कार्य करायचं होतं, प्रभू रामचंद्राला तुझी मदत करायची होती, पण तू महापापी निघला, महानिष्ठुर निघला, कृतज्ञ त्या ठिकाणी तू निघला. असं त्या ठिकाणी लक्ष्मण भया सर्वांसमोर आता बोलत आहे. साधा वया भय कार्यात उचित बोले हनुमंत न करुणी सुग्रीवाचा घात राम कार्यात साधा. सगळ्या गोष्टी आमच्या लक्ष्मण भाईच्या ऐकून घेतल्या. कोणी मारुतीराय. आता मारुतीरायांना सगळ्या गोष्टी महाराज त्या ठिकाणी समजून आल्या की नेमकं आता इथं काय चाललं, काय झालंय. कारण का अहो मारुतीराय मनोजीव मारुतीलेयम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम, बुद्धिमत्ता वरिष्ठम, सगळ्यात प्रबळ बुद्धी. बुद्धीचे महाराज दैवत कोण आहे तर मारुतीराय. त्यांना काय सांगायची गरज आहे, इथं काय चाललंय, कशा काय घडामोड चालू आहे इथं. आणि त्यावेळेस आता आमचे मारुतीराय पुढे झाले, सुग्रीवाला हात जोडलेले आहेत आणि सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीव आहे तू जरी आता लक्ष्मण आहे, तुझं जरी मनात त्या सुग्रीवाविषयी राग असला तरी सगळ्यात महत्वाचं कार्य कुठलं करायचं आपल्याला, सीतेचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि सीतेचा शोध घ्यायचा असेल तर आता आपल्याला सगळ्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी एक होऊन त्या ठिकाणी आता प्रभू रामचंद्राला शरण जाऊन जे कार्य आहे ते अगदी कार्य आपल्याला यथाविधी त्या ठिकाणी पार पाडायचं आहे. असं त्या ठिकाणी आता आमची मारुतीराय उचित असं बोललेलं आहे, जे योग्य आहे ते त्या ठिकाणी आपलं बोलणं मारुतीरायांनी मांडलेलं आहे. आपल्याला ग्रंथकर्ते महात्माला सांगतो. सेवा चुकल्या श्री रघुनाथा कोटी अपराध याचे माता क्षमा करुणी शरणागता राम कार्याता साधने. हो त्या ठिकाणी त्या आमच्या मारुतीरायांनी सांगितलं